आता आपण पुढचा सेक्टर बघूया, ज्याला एक्सपोर्ट सेक्टर मी नाव दिलं. एक्सपोर्ट सेक्टर का? कारण हे डॉलरमधून कमाई आहे ना मॅक्सिमम होते. जरी ते IT रिलेटेड असले तरी त्याला IT सेक्टर न म्हणता एक्सपोर्ट रिलेटेड आहे ना, त्याच्यामध्ये इतरही गोष्टी, इतरही शेअर्स आहेत की ज्या एक्सपोर्ट करतात. त्याच्यामध्ये बिर्ला सॉफ्टवुड हा ITचा शेअर आहे. याची प्रॉफिटेबिलिटी तेवढीच आहे जेवढीच्या तेवढी एका वर्षामध्ये. CCL प्रोडक्ट, कॉफी एक्सपोर्ट करणारी कंपनी, 25% प्रॉफिट ग्रोथ झाली आहे. चमनलाल सेठिया तांदूळ एक्सपोर्ट करते, 12% प्रॉफिट ग्रोथ आहे. इन्फोसिस प्रॉफिटेबिलिटी 10% वाढली आहे एका वर्षात, फक्त डॉलर वाढल्यामुळे वाढले आहे. ओके, ITमध्ये. नंतर LT फूड याची प्रॉफिटेबिलिटी फक्त 2% वाढली, कारण इराणचा एक्सपोर्ट थांबलेला आहे म्हणून. ओके, नाही त्याची प्रॉफिटेबिलिटी चांगलीच वाढली असते अजून, आणि कारण डॉलरचा पण बेनिफिट याला मिळालेला आहे. नंतर LT टेक प्रॉफिटेबिलिटी जेवढीच्या तेवढीच. LTI 8% प्रॉफिटेबिलिटी वाढते डॉलरमुळे, वाढत्या डॉलरमुळे. पर्सिस्टंटला मात्र 33% प्रॉफिटेबिलिटी वाढली आहे. त्यामुळे याच्यामध्ये डॉलरचा इम्पॅक्ट खूप ना, जरी 10% धरला, 5% धरला तरी यांना 28% प्रॉफिट ग्रोथ झालं एका वर्षामध्ये. त्यामुळे एक्सपोर्टमध्ये पर्सिस्टंट सिस्टीम जेव्हा जेव्हा खाली येईल, हा शेअर पण ट्रेडिंगला तुम्हाला अपॉर्च्युनिटी देत असतो. तुमचं लक्ष पाहिजे. ओके, 4700ला घ्यायचा, 4500ला घ्यायचा, आणि 5500ला गेला की विकून टाकायचा, किंवा 5300ला विकून टाकायचं. जस्ट ट्रेड. सोनाटा सॉफ्टवेअर 9% प्रॉफिटेबिलिटी वाढले, डॉलरमुळे 5% गेले तर फक्त 4%. TCS नथिंग, दे हॅव नॉट डन एनिथिंग. ओके, इनफॅक्ट याची प्रॉफिटेबिलिटी रिड्यूस झाले 4%. ओके, कारण डॉलरचा बेनिफिट मिळाला म्हणून जेवढाच तेवढी दिसते. नंतर टेकएमची प्रॉफिटेबिलिटी 13% वाढलेली दिसते एका वर्षामध्ये, पण डॉलर जर काढला बेनिफिट तर मे बी इट इज जस्ट 7%. ओके, नंतर त्रिवेणी टर्बाईन याची प्रॉफिटेबिलिटी फक्त 5% कमी झालेली आहे. पण हा शेअर बेसिकली एका 3 वर्षामध्ये याची प्रॉफिटेबिलिटी 77% वाढलेली आहे. त्यामुळे त्रिवेणी टर्बाईन ऑलरेडी हा शेअर 700च्या पुढे 800वर सुद्धा गेला असेल. 400 रुपये होता एका महिन्यापूर्वी किंवा 1.5 महिन्यापूर्वी. त्रिवेणी टर्बाईन ही कंपनी छोट्या पॉवर प्लांट्सला टर्बाईन बनवते. ओके, आणि यांचं GEशी कोलॅबोरेशन आहे. तर व्हेरी प्रिसिजन टर्बाईन इक्विपमेंट ही कंपनी बनवते. त्यामुळे त्रिवेणी टर्बाईनवर लक्ष ठेवा. ही भयंकर वेगाने पुढे चाललेली आहे. विप्रो एका वर्षामध्ये जेवढाच तेवढा आहे, म्हणजे बेसिकली डॉलर बेनिफिटमुळे जेवढाच तेवढा आहे. अदरवाईज इट इज शोन अ लॉस इन 1 इयर, आणि 17% प्रॉफिटेबिलिटी वाढली आहे 3 वर्षामध्ये. त्यामुळे सगळ्या एक्सपोर्टच्या बेनिफिटच्या कंपन्या आहेत. त्याच्यामध्ये मला पर्सिस्टंट सिस्टीम हा सगळ्यात चांगला दिसतो, आणि त्रिवेणी टर्बाईन चांगला दिसतो. बाकी सगळ्या कंपन्यांचं प्रॉफिटेबिलिटी नाहीच आहे. डॉलर वाढल्यामुळे यांची प्रॉफिटेबिलिटी दिसते का 2, 5, 10%, परंतु कोर प्रॉफिटेबिलिटी मायनस आहे. त्याच्यामुळे डॉलर जर आता परत ना कमी झाला, म्हणजे इंडियन रुपीज परत 90चा रेट झाला, तर मग या कंपन्यांना लॉसच होऊ शकतो, कारण यांचा डॉलरचा बेनिफिट सगळा निघून जाईल. ओके, IT कंपन्यांचा किंवा एक्सपोर्ट कंपन्यांचा. त्याच्यामध्ये खूप काळजीपूर्वक तुम्ही पाऊल उचलायला पाहिजे. ओके, आणि त्याप्रमाणे ज्याचं प्रॉफिटेबिलिटी लाईक पर्सिस्टंट प्रॉफिटेबिलिटी 3 वर्षात दुप्पट झाले. ओके, दॅट शेअर कॅन बी सेफ इरिस्पेक्टिव्ह ऑफ वेअर द डॉलर इज गोईंग. ओके, होप तुम्हाला कळतं मी काय म्हणतो ते.